माझ्या पप्पाला मारून टाकलं. तोल्यात मिरचीचं माने मारलं. वडिलांची आठवण येते. येते याले मला. तिने बोललेला व्हिडिओ सुद्धा काढलाय मी. माझा मुलगा मला समजचा बापला होता. माझा मुलगा आम्हाला पुणे पुरोगामी अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख, परंतु या ओळखेला कुठेतरी खेद बसलाय ते सोलापुरातील राजकारणात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची जी आहे ती हत्या झाली. ह्या लहान मुलींचा जो आहे तो हंबरडा आहे. या मुलीनं, या दोन मुलीने जे आहे ते त्यांचा वडील गमावलाय. बोलतो काही शेवटचं बोलणं बाळा, शेवटचं बोलणं तुझ्या वडिलांसोबत कधी झालं? शेवटचं बोलणं वडिलांसोबत कधी झालं? नाही झालं. नाही झालं. नाही झालं. किती शाळेत? मी तोच्या गटात आहे. काय मागणं असेल? माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजे आणि त्यांना मोका लागला पाहिजे. दोन माझी लेकरं आहेत, माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजेलच. मी बोलते. हा, बोल. माझी मिलाची त्यांच्या माणसाला माझ्या पप्पाला मारून टाकलं. तोल्यात मिरचीचं माने मारलं. या लहान मुलांचा जो आहे तो हंबरडा सांगतोय की की डोळ्यात मिरची टाकून जे आहे ते बाळासाहेब सरवदे यांचा जो आहे तो निर्घुण पद्धतीने खून केला. संपूर्ण कुटुंब जे आहे ते कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे. काय मागणं असेल? आम्हाला कुणी माझा मुलगाच बापल्या म्हणून आम्हाला सांभाळत होता. आता आम्हाला कोण सांभाळणार साहेब? आम्हाला कोण साथ देणार आहे? मी तसल्या तो एक मुलगा आहे माझा, तो दोन सुनायच्या, तो नाही तर आम्हाला कोण सांभाळणार? माझा मुलगाच आम्हाला सांभाळता बापल्या होता. माझा मुलगा आम्हाला कुणी पायकावाने मिरचीच्या दोरा पप्पाच्या दोरावर पाणी मारलं का पायकावर. वडिलांची आठवण येते. वडिलांची आठवण येते. येते याले मला. तिने बोललेला व्हिडिओ सुद्धा काढलाय मी. रात्री ती रडत होती पप्पासाठी, ते सुद्धा व्हिडिओ काढून ठेवलाय मी. हे सर्व जे आहे ते सरवदे कुटुंबीय आहे. जे कुटुंबीय जे आहे ते ह्या लहान चिमुकल्या त्यांचे वडिलांची आठवण येते. 2 दिवस झाले या घरावरती जे आहे ती शोककळा पसरली. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी साहेब, नेमकं कोणावरती आरोप आहेत? काय हे हत्या प्रकरण नेमकं काय झालं? याचा सर्वात माझा आणि गेल्या घटना घडल्यापासून बोलायला लागलोय की या प्रकरणाचा खरा सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचा आमदार, जो स्वतःला मालक म्हणतो, तो जनतेचा सेवक नाही, स्वतःला मालक म्हणतो, ते विजयकुमार देशमुख. आणि या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत किरण देशमुख, या षडयंत्राच्या या कटकारस्थानाचा खरा सूत्रधार आहे. कारण त्यांना या प्रभाग क्रमांक 2 हे बिनविरोध आणायचं होतं. त्यांचा इतका दबाव होता. हा इथंच नाही आहे, अख्ख्या सोलापूरमध्ये विजयकुमार देशमुखांचे जिथं जिथं समर्थकांनी महापालिकेमध्ये उमेदवार त्यांना मिळालेले, तिथल्या जागेतल्या अपक्ष असू द्या, इतर पक्षातल्या लोकांना असू द्या, गुंडशाही, दंडशाही, आर्थिक आमिष असा प्रकार करायला लागलेत. म्हणजे त्यांनी मला सांगा, आज अमित ठाकरे जे आहेत ते कुटुंबियांच्या भेटीला येत आहेत. हो, येणारच. बाळासाहेब सरवदे हा सन्माननीय अमित साहेबांचा म्हणजे त्याच्या कॉलेज जीवनापासूनचा कार्यकर्ता आहे. तो अमित साहेबांचा शहर अध्यक्ष आहे. आज त्याची सोलापुरात अशी ओळख होती की बाळासाहेब सरवदे म्हणजे अमित साहेब ठाकरेंचा राईट हँड. मग त्याच्यावर असा जर आघात झाला असेल, अमित साहेब येणार आणि ही ठाकरेच असे आहेत की ज्यांना कार्यकर्त्याची जाण आहे. हे सगळं जी परिस्थिती आहे ही लहान चिमुकली आहे, जी की भावूक झालेल्या आहेत. संपूर्ण कुटुंबावरती जे आहे तो दुःखाचा डोंगर पसरल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांवरती, त्यांच्या मुलांवरती मनसे नेत्यांचे आरोप आहेत.
व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर. गेल्यामुळे वाटतं का हो साहेब? त्यांना झोपायला लागलं पाहिजे.